हॅलो फ्रेंड्स, आय होप ऑल ऑफ यू आर डुईंग वेल. सो आज आपण पाहणार आहोत इंटिग्रेशनचा प्रिव्हियस इयरला विचारलेला क्वेश्चन. चला तर मग पाहूया आपण काय दिलाय क्वेश्चन. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स इंटू डीएक्स इक्वल टू पी इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 8 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. समजलं गाईज? हा क्वेश्चन आपल्याला एमएसटी सिटी 2023 14 मे इव्हिनिंग शिफ्टला विचारलेला आहे. म्हणजे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सेम टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला नेक्स्ट इयर सुद्धा रिपीट होऊ शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे. त्यांनी आन्सर सुद्धा दिले बघा इंटिग्रेशनचा. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फक्त त्या आन्सरचा कोएफिशियंट फाइंड करायचा आहे, दॅट इज व्हॅल्यू ऑफ पी. चला तर मग सॉल्व्ह करूया. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे. सो वी यूज पुट. सो गाइज पुट 1 मायनस एक्स इक्वल टू टी. ठीक आहे. आता जर आपण 1 मायनस एक्स इक्वल टू जर टी पुट केलं तर एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे मला सांगू शकाल का? तर एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे? एक्स जर राईट हँड साईडला शिफ्ट केला, टी जर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केलं तर एक्स ची व्हॅल्यू येईल 1 मायनस टी. बरोबर. आता लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा याला डिफरन्शिएट करून घ्या. 1 मायनस एक्सचं डिफरन्शिएशन काय असेल? मायनस ऑफ डीएक्स इक्वल टू डीटी. पण डीएक्स इक्वल टू काय असेल? डीएक्स इक्वल टू मायनस ऑफ डीटी. सिंपल. आता आपल्या याच्यात ठेवून घ्या व्हॅल्यूज काय आहेत त्या. ठीक आहे. सो आपलं इंटिग्रेशन काय येणार आहे? इंटिग्रेशन आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असेल फ्रॉम हिअर? एक्स ची व्हॅल्यू 1 मायनस टी आहे, तर एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असेल? 1 मायनस टी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डीएक्स ची व्हॅल्यू किती आहे? तर मायनस डीटी. ठीक आहे. होल डिवायडेड बाय, मला सांगा रूट ऑफ 1 मायनस एक्स. आता 1 मायनस एक्स इक्वल टू आपण टी पुट केलंय, तर रूट ऑफ टी येईल फक्त. बरोबर ना? सिंपल. आपण काय केलंय? फक्त 1 मायनस एक्स इक्वल टू टी पुट केलंय, म्हणजे रूट मध्ये फक्त टी येणार. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 1 मायनस एक्स इक्वल टू टी पुट केल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू किती येते? तर 1 मायनस टी येते. म्हणून आपण इथं 1 मायनस टी ब्रॅकेट स्क्वेअर घेतलंय. समजलं? सिंपल. आता फक्त ह्या 1 मायनस टीचं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरने एक्सपान्शन करायचंय. काय असतं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेम फॉर्म्युला वी हॅव टू यूज हिअर. सो व्हॉट विल बी द इंटिग्रेशन आय इक्वल टू, सो इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस 2t प्लस ऑफ टी स्क्वेअर होल डिवायडेड बाय, आता रूट ऑफ टी कसं लिहू शकतो आपण? रूट ऑफ टी म्हणजेच टी टू द पॉवर 1/2 टी मायनस आउटसाइड द ब्रॅकेट लिहूया एन टू डी टी. सिंपल. आता फक्त आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचंय. ठीक आहे. मी सिम्प्लिफाय साठी ते एक रेग मारतो, मिडल लाईन. वी कॅन कॉल इट इज अ मिडल लाईन. सो जस्ट आता काय करायचं आपल्याला? टी टू द पॉवर 1/2 ना थ्रू आउट द न्यूमरेटर डिवाइड करायचं. तर काय येणार आहे तुमचं इंटिग्रेशन? सो तुमचं इंटिग्रेशन आय इक्वल टू येईल इंटिग्रेशन ऑफ मायनस आउटसाइड द ब्रॅकेट ऍज इट इज 1 अपॉन टी टू द पॉवर 1/2 विल बी टी टू द पॉवर मायनस 1/2. ठीक आहे. मायनस 2 टाइम्स टी टू द पॉवर, आता ह्याचा पॉवर किती आहे? 1 आहे. 1 अपॉन टी टू द पॉवर 1/2 म्हणजेच काय? तर 1 मायनस होऊन जाईल ते न्यूमरेटरला, म्हणजेच 1 मायनस 1/2 विल बी प्लस 1/2 प्लस. आता मला सांगा टी स्क्वेअरला जर टी टू द पॉवर 1/2 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे? 2 मायनस 1/2 काय असतंय? सो गाईज 2 मायनस 1/2 विल बी 2 2 जर 4 मायनस 1 विल बी 3/2. सो इथे येणार आहे आपलं टी टू द पॉवर 3/2 ब्रॅकेट क्लोज इनटू dt. समजलं गाईज? इथपर्यंत सगळ्यांना समजलं का काय केलंय आपण? आपण फक्त हे जे थ्रू द न्यूमरेटर आहे ना, ह्याला आपण टी टू द पॉवर 1/2 ने डिवाइड केलंय. बस, दॅट्स इट. आता फक्त आपण याचं इंटिग्रेशन फाइंड करूया. इंटिग्रेशन आय इक्वल टू निगेटिव्ह आउटसाइड द ब्रॅकेट ऍज इट इज. आता मला सांगा टी टू द पॉवर मायनस 1/2 चं इंटिग्रेशन काय येणार आहे ब्रॅकेटमध्ये? टी टू द पॉवर एन चा फॉर्म्युला गाईज, एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. एन किती इथं? मायनस 1/2. आता मला सांगा टी टू द पॉवर n/2 म्हणजे 1/2 प्लस 1 किती असतंय? तर 1/2 येणार आहे. 1/2 डिवायडेड बाय 1/2 मायनस ऍज इट इज 2 इंटू टी टू द पॉवर 1/2 चं इंटिग्रेशन टी टू द पॉवर 1/2 प्लस 1 म्हणजेच 3/2 अपॉन 3/2 प्लस, आता इथं टी टू द पॉवर 3/2 चा प्लस 1 किती येणार आहे? ते 3/2 प्लस 1 5/2 डिवायडेड बाय 5/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सिंपल आहे गाइस. समजलं? सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये लिहूया आता आपण. आय इक्वल टू निगेशन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट विल बी, सो इट विल बी 2 टाइम्स टी टू द पॉवर 1/2 मायनस 4/3 इंटू टी टू द पॉवर 3/2 प्लस 2/5. am I right?
बघा गाईज, बरोबर आहे का सगळं? येस, करेक्ट आहे, आपलं सगळं आन्सर करेक्ट आहे. त्याच्यामुळे 2/5 इंटू टी टू द पॉवर 5/2 ब्रॅकेट क्लोज प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता आपल्याला करायचंय काय, ह्या थ्रू आउट द टर्म मधून काय कॉमन काढता येईल का ते पाहायचे. काय काढता येईल मला सांगा बरं? आपण 2 कॉमन काढू शकतो गाईज. येस, वी कॅन टेक द कॉमन ऑफ 2. अजून काय करू शकतो, टी टू द पॉवर 1/2 पण कॉमन काढू शकतो. सो आय इक्वल टू मायनस ऑफ 2 टी टू द पॉवर 1/2 इनसाइड द ब्रॅकेट विल बी 1 मायनस 2 टू जा 2/3 इंटू टी टू द पॉवर 1/2 गेले, 3/2 मधून 1/2 गेल्यावर काय राहणार आहे मला सांगा बरं? काय राहील? 3/2 मायनस 1/2 विल बी 2/2, दॅट इज 1. म्हणजेच काय राहणार आहे 1t प्लस इथं येईल 1/5 इंटू 5/2 मधून जर 1/2 गेले तर काय राहील मला सांगा बरं? 5/2 मायनस 1/2 विल बी 4/2 विच इज इक्वल टू 2, म्हणजे टी स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता काय करायचं, फक्त आपल्याला इथं एलसीएम घ्यायचा आहे आणि टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. टी ची व्हॅल्यू काय आहे तर 1 मायनस एक्स. चला तर मग सबस्टिट्यूट करूया. आय इक्वल टू मायनस ऑफ 2 टी टू द पॉवर 1/2 म्हणजेच काय, रूट ऑफ टी. आता रूट ऑफ टी ची व्हॅल्यू 1 मायनस एक्स आहे, तर रूट ऑफ टी ची व्हॅल्यू किती येतील? रूट ऑफ 1 मायनस एक्स होल डिवायडेड बाय मल्टिप्लाइड बाय. आता याचा एलसीएम 5 3 जार 15 विल बी द एलसीएम, राईट? सो इथे इन 15, बरोबर ना? एलसीएम घेतलाय आपण. 5 मायनस 5 3 जार 15, राईट? सो इथं काय येणार आहे मला सांगा? आपण एलसीएम घेतलाय 15 थ्रू आउट द कॉमन, तर काय येणार आहे इथं? 15 घेतला होल डिवायडेड बाय 15. सो हिअर विल बी 5 2 जार 10t प्लस 3 5 जार 15, सो 3 इंटू टी स्क्वेअर. पण आपल्याला सोबतच टी ची व्हॅल्यू पण सबस्टिट्यूट करायची गाईज, ठीक आहे? या ठिकाणीच आपण टी ची व्हॅल्यू पण सबस्टिट्यूट करणार आहे. तर काय येणार आहे या ठिकाणी? इथे येणार आहे 5 2 जार 10 इन ब्रॅकेट टी ची व्हॅल्यू किती आहे? डिनॉमिनेटर 15 ऍज इट इज. टी ची व्हॅल्यू किती आहे? 1 मायनस एक्स प्लस 5 3 जार 15 म्हणजे 3 टाइम्स टी स्क्वेअर. आता टी स्क्वेअरची व्हॅल्यू इथून सांगा मला किती असेल? टी स्क्वेअरची व्हॅल्यू, टी ची व्हॅल्यू जर 1 मायनस एक्स आहे तर टी स्क्वेअर किती येणार आहे? 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. समजलं गाईज काय आलंय ते आपला आन्सर? आता मला सांगा, ह्याला फक्त सिम्प्लिफाईड करायचं आहे आपल्याला. चला तर मग आपण सिम्प्लिफाय करूया. इकडं मी हे थोडंसं इरेज करतो, ठीक आहे? ओके. आता मला सांगा बरं काय येतंय? खूप सिंपल आहे गाईज, थोडासा लेंदी क्वेश्चन आहे पण इझी आहे. आता मला सांगा, हे जर 15 कॉमन घेतलं तर आय ची व्हॅल्यू काय येणार आहे? आय ची व्हॅल्यू येईल -2/15 इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स. इनसाइड द ब्रॅकेट विल बी 15 मायनस 10. 10 न मल्टिप्लाय करा इनसाइड द ब्रॅकेट, सो इट विल बी -10 प्लस 10x, ठीक आहे? प्लस 3 इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3 इनसाइड द ब्रॅकेट विल बी 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर, ठीक आहे? होल डिवायडेड बाय काहीच नाही, ब्रॅकेट क्लोज. मल्टिप्लाय करा 2/15 इंटू रूट ऑफ मायनस ऑफ 2/15 इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स. इनसाइड द ब्रॅकेट विल बी, ह्याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं ना गाईज, सेम तुमचं 3x स्क्वेअर येते. आता मला सांगा इथं किती आहे? 3 ने एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय केलं 3 इंटू एक्स स्क्वेअर, ठीक आहे? आता मला सांगा 4x, 3 इंटू 2 मायनस 6x, मायनस 6x प्लस 10x किती येणार आहे? तर प्लस 4x येणार आहे, ठीक आहे? प्लस 15 प्लस 3, 15 मायनस 10 5 प्लस 3 8 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता मला सांगा गाईज, तुमचं हे फायनल आन्सर आपल्याला दिलेल्या आन्सर सोबत मॅच करतंय का? नीट पहा गाईज. आय इक्वल टू -2/15 रूट ऑफ 1 मायनस एक्स इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 8 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. म्हणजे आपलं डायरेक्टली आपल्याला पी ची व्हॅल्यू भेटली. आपण जर कम्पेअर केलं हे दोन्ही इक्वेशन्स तर तुम्हाला पी ची व्हॅल्यू किती येते गाईज? -2/15 अँड दॅट विल बी युअर फायनल आन्सर, ठीक आहे? समजलं का गाईज? खूप मोठा क्वेश्चन होता हा, फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचा होता.
हे काय खूप लेंदी क्वेश्चन नाहीये, तुम्ही जर प्रॅक्टिस केली, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करत करत सॉल्व्ह केलाय म्हणून मला खूप जास्त वेळ लागलाय, पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली आणि थोडंसं फास्ट सॉल्व्ह केलं, मनामध्ये काही कॅल्क्युलेशन्स केले, तर विदिन 2 मिनिट्स तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आय होप गाईज हा सगळ्यांना क्वेश्चन समजला असेल. कुणाला काही आणि कसल्याही प्रकारचा जर डाऊट असेल या क्वेश्चनवरती, तर तुम्ही तुमचा डाऊट कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता. ठीक आहे गाईज, थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट सेशन विथ न्यू क्वेश्चन. प्लीज राईट इट डाऊन.